श्रीराम. साधक हो, सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे लिखित श्री महाराजांनी बाबांना असे घडविले या आठवणी स्वरूपातील पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे सांगतात, महाराज असे म्हणत असत की दृश्य जग मला शाश्वत सुख देईल ही भ्रामक कल्पना आहे, ती मनातून काढून टाकावी. महाराज असे वरचेवर म्हणत असत, आमचा तर दृश्य जगाशी 24 तास संबंध आहे, त्यामुळे तेच मला सुख देईल असे वाटते. दृश्य जग मला शाश्वत सुख देणार नाही, हे मग मनावर कसे बिंबवावे हा प्रश्न होता. त्याच्यावर महाराज उत्तर देतायत, मनावर असं बिंबवावं, मनाला ठणकवावं ते म्हणजे पहिली गोष्ट दृश्य जगाच्या उत्पत्तीपासून आज मितीपर्यंत त्याच्यापासून शाश्वत सुख मिळाले आहे असे एकही उदाहरण झाल्याचे दाखवता येत नाही. याचाच अर्थ असा की ते सुख त्यामध्ये नाही. जेथे ती वस्तू नाही तेथे ती कितीही शोधली तरी कल्पांतीसुद्धा ती मिळत नसते. दुसरं म्हणजे दृश्य जगातील प्रत्येक वस्तूस नाश आहे, जबरदस्त नाश आहे. प्रकृती तेथे विकृती, आकार तेथे विकार हा जगाचा स्वभावच आहे. तिसरं म्हणजे दृश्य जगातील वस्तूच्या वियोगात दुःख आहे आणि वियोग हा तर अटळ आहे. त्यामुळे ती वस्तू कधीच शाश्वत सुख देणार नाही. चौथं म्हणजे दृश्य जगातील सुखाचा एका विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यावर वीट येतो. अगदी श्रीखंड जरी वाढलं तरी एक स्टेज येते की आता पुरे, आता जीभसुद्धा नको म्हणू लागते. श्रीखंडाचा सुद्धा वीट येतो. पैशाचं सुद्धा अगदी काय करायचं असं होऊन जातं. पैशाचा सुद्धा वीट येतो. पाचवं म्हणजे दृश्य जगातील सुख देहाच्या माध्यमातून भोगायचे असते. तो देह क्षणभंगूर असल्यामुळे शाश्वत सुख त्याच्यापासून कसे मिळणार? या 5 गोष्टी सारख्या मनावर बिंबवल्या तर मन ताळ्यावर येतं आणि मग मन त्या दृश्य जगाच्या पाठीमागे लागत नाही. हे असं महाराजांचं सांगणं. आता केशवराव याच्यावर काय म्हणतात ते सांगतो. 4 जण एके ठिकाणी बसून प्रपंचाच्या अगर राजकारणाच्या गोष्टी करणे म्हणजे न्हाव्याचा उकिरडा उपसणे होय. 4 जण एकत्र बसून परमार्थाच्या गोष्टी करणे हे उत्तम फुले तोडून त्याचा हार करून देवाला घालण्यासारखे आहे. आपण हे लक्षात ठेवायला हवे की आपण 4 जण गप्पा मारायला लागलो की आपण न्हाव्याचा उकिरडा उपसतोय असं समजायचं म्हणजे लगेच मग आळा बसतो. आपण हे अगदी पक्क लक्षात ठेवायचं. आता ही गोष्ट 1975 सालची आहे. त्या साली उत्सवाला पूज्य केशवरावजी गेले होते. मीही गेलो होतो. केशवरावजी आपल्या खोलीत बसले होते. त्यांच्या बाजूला त्यांचे स्टुडंट्स बसले होते. फिलॉसॉफीचे स्टुडंट्स त्या उत्सवाला आवर्जून आले होते. ते बसले होते आणि मी एकदम तिथे गेलो. मी तिथे गेल्यावर केशवराव मला एकदम म्हणतात, बापूसाहेब आज 1975 साल, आज 45 वर्ष तुम्ही परमार्थ मार्गात आहात. तो आचरताना तुम्हाला काही अडचण आहे का? 45 वर्षात काही अडचण आहे का असं त्यांचं बोलणं. मला त्यांनी चटकन असं ऑफहँड विचारलं. मी सांगितलं अडचण जरूर आहे. मी जी अडचण सांगितली ती तुम्हाला सांगतो. मी म्हटलं, बाबा काय आहे सांगू का? आमचा पिंड असा आहे की आम्ही मॅट्रिक झालो, मग FY झालो, इंटर झालो, ज्युनियर झालो, सिनियरही झालो. असं आमचं सगळं शिक्षण झालेलं आहे. असा आमचा पिंड तयार झालेला आहे. म्हणजे कसं? पहिल्यांदा शाळेत गेलो, मग 4 इयत्ता मराठी, मग इंग्रजीचं 7 इयत्ता असं ते झालेलं आहे. त्यामुळे आम्हाला हे असं झालं की ते झालं की ते अशी प्रगती आम्हाला माहीत आहे. हे जसं तिथं पक्क माहीत असतं तसं परमार्थात आपण कसे कसे पुढे जातो हे काही कळत नाही. म्हणजे तिकडे कशा इयत्ता आहेत,
7 इयत्ता झाल्या की मग FY अमकं तमकं, तसं इथे इयत्ता काही कळत नाही. त्यामुळे आपण पुढे जातोय का आहे तिथेच राहतोय का मागे जातोय याचा काहीही पत्ता लागत नाही. त्यामुळे मन उद्विग्न आणि विषण्ण होतं. त्या इयत्ता जर कळल्या तर मग त्याप्रमाणे बरोबर प्लॅन करून पावलं टाकता येतील. ही माझी अडचण. तसे ते म्हणाले, बापूसाहेब असं काय करता? आहेत इयत्ता, तुम्ही लोक वाचत नाहीत. अगदी जरूर इयत्ता आहेत. आणि मग त्यांनी इयत्ता सांगितल्या, त्या मी आपल्याला सांगतो. पूज्य केशवरावजी विरचित 7 इयत्ता परमार्थाच्या हे याचं हेडिंग आहे. असो. साधक हो, पुढील भागात आपण परमापूज्य बाबांनी सांगितलेल्या परमार्थाच्या 7 इयत्ता ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.